आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील सुकी कर्दी. साफ केलेली अर्धा पाव सुकी कर्दी घ्यायची. त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि एक मीडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. लिंबू कापून घ्यायचा. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडे आले, लसूण, ओलं खोबरं, 3-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून आपलं वाटण तयार करून घ्यायचं. थोडंसं पाणी गरम करून घेऊन आपली जी सुकी कर्दी आहे त्यामध्ये टाकायचं. एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचा, 3-4 कढीपत्त्याचे पानं टाकायची आणि थोडी मोहरी टाकायची. चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून छान प्रकारे परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोही परतून घ्यायचा. थोडी हळद टाकून आपले वाटण त्यामध्ये भाजून घ्यायचे. गरम पाण्यामधील कर्दी त्यामध्ये टाकायची. थोडासा लिंबू पिळायचा. थोडं पाणी मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं. एक आमसूलचा तुकडा त्यामध्ये टाकून झाकण लावून 5 मिनिटं वाफ द्यायची. झाकण उघडल्यावरती तुम्ही पाहू शकता आपली कर्दी खूप छान प्रकारे शिजलेली आहे. बाउलमध्ये काढून त्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकली, की आपली हिरव्या वाटणातील सुकी कर्दी सर्व्ह करण्यासाठी तयार. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन मसालेदार रेसिपींसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा.